नमस्कार, मी प्रियांका. स्वागत आहे तुमचं प्रियांकास कोल्हापुरी स्पेशलमध्ये. आज आपण झणझणीत असा कोल्हापूर स्टाईल अंडा मसाला तयार करणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. चला तर त्याची आपण रेसिपी पाहू. सर्वात प्रथम एका पातेल्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून द्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे अंडी फुटत नाहीत, छान शिजतात. अंडी शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. मसाल्यासाठी मुठभर कोथिंबीर, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घ्यायचं आहे आणि मोठा टॅमॅटो 2 घेऊन ते कट करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, बारीक झालेला अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आहे. फोडणीसाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडा मसाला टाकून घ्यायचा आहे. त्या मसाल्यामध्ये तमालपत्र, 2 हिरव्या वेलदोडे, 2 लवंगा, 4 ते 5 काळी मिरी, 1 बदाम फूल आणि दालचिनीचा 1 तुकडा. त्यानंतर मोठे 2 कांदे घ्यायचे बारीक कट करून आणि छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. ह्या छान फ्राय झाल्यानंतर तर त्यामध्ये आपण पेस्ट तयार करून घेतलेली ती घालून घ्यायची आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा. हे पहा, छान असा तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट कोल्हापुरी, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, त्यानंतर धनेपूड अर्धा चमचा. हे पूर्ण मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. मसाल्यामध्ये छान असे फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी अर्धी वाटी घालून घ्यायचे. गरम पाणी घातल्यामुळे कट हा छान मस्त तर्री येते. झाकण लावून मसाला 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, मस्त छान असा कट आलेला आहे. आता त्यामध्ये आपण उकळून घेतलेली अंडी घालायची आहेत. अंड्यांना अशा प्रकारे 2 ते 3 कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मसाल्यामध्ये अंडी घालून ती सुद्धा छान फ्राय करून घ्यायची आहे. अस्सल कोल्हापूर स्टाईल हा अंडा मसाला तयार होतो. खूप मस्त लागतो. नक्की रेसिपी करून पहा आणि कमेंट करून सुद्धा सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.